AI टूल्स जे काय आहेत त्याचा वापर करावा की न करावा आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी चांगला प्रॉम्प्ट आणि वाईट प्रॉम्प्ट असं नाही म्हणता येणार, पण एक चांगला प्रॉम्प्ट कसा लिहू शकतो. ChatGPT आणि जेमिनाय वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ते कंटिन्यू आपल्याला ट्रॅक करत राहतं, आपलं बिहेवियर चेक करत राहतं. फिरण्याचं नियोजन कसं करायचं, ट्रॅव्हल प्लॅनिंग ज्याला म्हणतो आपण. तुम्हाला हे टूल्स वापरता आले पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं की ते गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. नमस्कार. मी तुमचा होस्ट कम मित्र प्रकाश निकम. तुमचं आजच्या या वर्षातल्या 2025 या वर्षातल्या शेवटच्या रविवारमध्ये खूप खूप स्वागत करतो. आणि आज आपण एपिसोड 2 AI गप्पा गोष्टी यामार्फत बऱ्याच गोष्टी बोलणार आहोत. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव प्रकाश निकम. मी गेल्या 14 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करतो आहेत आणि जवळपास 1000हून जास्त अधिक शाळांमध्ये ERP सॉफ्टवेअर सोल्युशन्स दिले आहेत. आणि हा उद्योग मी 2013 पासून सुरू केलेला होता आणि आता मी सध्या एक इनो युनिव्हर्सिटी या प्लॅटफॉर्ममध्ये ॲज अन को फाउंडर अँड प्रॉडक्ट डिलिव्हरी म्हणून काम करतो. आणि AI गप्पा गोष्टी एक नवीन इनिशिएटिव्ह मी माझे मित्र प्रकाश शेलार यांच्यामार्फत गेल्या 2 आठवड्यापासूनच आम्ही चर्चा करत होतो आणि लगेच आम्ही सुरू केलं. काही विचार न करता बऱ्याच गोष्टी कधी कधी आपण ओव्हरथिंक करतो. तर चला, आपला जो एपिसोड 1 होता ज्यामध्ये आपण की AIचा वापर कसा करावा याबद्दल बोलणार. जसं मी एंड करताना सांगितलं की आपण पुढच्या एपिसोड बघणार होतो. तर मागच्या एपिसोडमध्ये AI म्हणजे काय, नेमकं AI कसं वापरावं आणि AIचा वापर कुठल्या कुठल्या फील्डमध्ये आहे या संदर्भात प्रकाशजींनी आपल्याला बरीच माहिती दिलेली होती. तरी मी एकदा आपले आजचे जे गेस्ट आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी स्वतःचं एक इंट्रोडक्शन करावं, जे नवीन ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी, आणि आपल्या आजच्या या दुसऱ्या भागाला सुरुवात करावी. नमस्कार, आपलं स्वागत आहे सर. नमस्कार एव्हरीवन. सो मी प्रकाश शेलार. मी ब्लॉकचेन डेव्हलपर म्हणून काम केलं आहे. मी मागील 5 वर्षांपासून ब्लॉकचेन आणि AI फील्डमध्ये मल्टिपल प्रोजेक्टसाठी काम केलेलं आहे. रिसेंटली मी एक डिसेंट्रलाइज्ड AI नावाच्या एका कंपनीमध्ये काम करत आहोत. सो माझं प्रोडक्ट आहे आमच्या कंपनीचं ऑरा. सो मोस्टली वी आर वर्किंग अराउंड AI, ब्लॉकचेन अँड ऑल अदर थिंग्स. अँड जसं की प्रकाश निकम यांनी सांगितलं की आम्ही काही 2 आठवड्यांपूर्वीच भेटलो होतो आणि वी जस्ट डिस्कस्ड लाईक वी कॅन स्टार्ट समथिंग. सो आम्ही विद्यार्थ्यांसाठी काही सेशन्स करतही होतो आणि असं विचार केला की सर्वांसाठी काहीतरी करता येईल का. आणि AI हे असं टूल आहे, एक अशी गोष्ट आहे की ज्याची खूप लोकांना भीतीही वाटते आणि ॲट द सेम टाइम ते लोक वापरतातही, नकळत ते वापरतातही. तर मग त्याबद्दल लोकांना जागृतही करणं आहे आणि त्याबद्दल अजून चांगलं कसं शिकवता येईल, काही चांगल्या गोष्टी करता येईल का, त्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे. तर मागच्या भागामध्ये आपण एक इंट्रोडक्शन झालेलं आहे, तर या भागात आपण त्याचे डेमोस आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सुरुवात करूया. नक्कीच. धन्यवाद प्रकाश शेलारजी. जसं की मागच्या एपिसोडमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की AI म्हणजे काय, आणि AI हे सामान्य माणसासाठी म्हणजे अगदी विद्यार्थी असेल, गृहिणी असेल किंवा वृद्ध पालक असेल, कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वसामान्य माणूस सुद्धा AIचा वापर कळत नकळत करतो आणि अजून त्याचा प्रभावीपणे वापर तो त्याच्या दैनंदिन कामात कसा करू शकतो. तो IT प्रोफेशनल पण असू शकतो, नॉन IT, नॉन टेक्निकल कुठलाही पर्सन असू शकतो. तर त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आय थिंक आपण जसं मागच्या भागात डिस्कस केलं प्रकाशजी की त्यामध्ये विद्यार्थी जो आहे, आपण विद्यार्थ्यापासून सुरुवात करूयात, कारण की मी गेल्या 14 वर्ष झाले बऱ्याच विद्यार्थ्यांशी संपर्क केला आहे आणि त्यांच्या कंटिन्यू टचमध्ये असल्यामुळे आय थिंक तो एक माझा थोडा जिव्हाळ्याचा विषय आहे की विद्यार्थी हा सतत कसं नवीन नवीन गोष्टी शिकत राहायला पाहिजे. तर तुम्ही काय सांगाल की विद्यार्थी दशेत किंवा विद्यार्थी म्हणून AI टूलचा वापर हा कसा प्रभावीपणे करू शकतो, किंवा तो मी पुढे जाऊन असंही म्हणेल की तो करावा की न करावा, कारण त्याचे 2 पैलू आहेत माझ्यामध्ये. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच. सो AI टूल्स जे काय आहेत त्याचा वापर करावा की न करावा आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी, तर सर्वात चांगलं म्हणजे याचं उत्तर हे राहील की AI टूलचा वापर करावा, बट एका लिमिटमध्ये राहून करावा. जसं की विद्यार्थ्यांना होमवर्क दिलेला आहे आणि तो होमवर्क सगळ्याच्या सगळा ChatGPTला विचारत आहेत आणि तो ॲज इट इज कॉपी पेस्ट करून जर का तुम्ही सबमिट करत असाल तर त्या टाईपमध्ये नाही करावा. तर कशा टाईपमध्ये करावा की तुम्हाला सपोज तुम्ही आता 10वीचे स्टुडंट्स आहात आणि तुम्हाला काही मॅथमॅटिक्स, फिजिक्स किंवा फिजिक्स तर नसतं बट विज्ञान आहे 10वीला, तर विज्ञानातल्या काही गोष्टी आहेत ते समजत नाहीत लवकर, किंवा काही लेट्स सी सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असतात की त्यांना इंग्लिश इतकं समजतही नसतं काही वेळेस होतं. तर अशा केसमध्ये ते काय करू शकतात की काही टॉपिक आहेत ते AI म्हणजे ChatGPTला विचारू शकतात, राईट, की
फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय आहे, बरोबर. आणि तो ऍक्च्युली तुम्हाला मराठीतूनही उत्तर देईल. बरं. म्हणजे हा जो एक न्यूनगंड आपल्याकडे राहतो विद्यार्थ्यांकडे, की मला तर हे येतच नाही किंवा मला इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेमच होतो, Correct. की हे सर तर मला शिकवतायत की हे कसं वर्क होतंय, काय वर्क होतंय, पण हे डेफिनेशन मी किती पाठ करू. करेक्ट. बरोबर. तर त्या गोष्टीला एक ट्रेडिशनल लर्निंगला कुठेतरी एक ब्रेक करू शकतो बाय युझिंग प्रॉपर वे ऑफ डुईंग ऑल दिस थिंग्स. करेक्ट. म्हणजे क्लिष्ट जे विषय आहेत, उदाहरणार्थ मी शाळेत असताना मला विज्ञान हा विषय इतका अवघड जायचा, कारण की मराठी माध्यमात शिकले असल्यामुळे की त्यात विज्ञानाचे जे काही वेगवेगळे आपले प्रयोग होते, बरोबर. ते आय थिंक ते कधी 50 ते 60% प्रयोग हे कधी करूनच दाखवले नाही गेले. तर आज आय थिंक तुम्हाला काय वाटतं की अशा क्लिष्ट किंवा जिथं प्रॅक्टिकल ओरिएंटेशन आहे तिथे एआयचा उपयोग हा विद्यार्थी कसा करू शकतो? तिथे सर्वात छान उपयोग होऊ शकतो. जसं की एखादा प्रयोग आहे, शाळांमध्ये खूप वेळा असं होतं की तुम्हाला काही प्रयोग करून दाखवले जातही नाहीत, किंवा शिक्षक तो प्रयोग करून दाखवतो पण तुम्हाला ते करायला भेटत नाही. खूप साऱ्या शाळांमध्ये आजही अशी परिस्थिती आहे की प्रयोगशाळा इतक्या चांगल्या अवेलेबल नाही आहेत. बरोबर. तर अशा केसेसमध्ये तुम्ही नॉर्मली जे काही आपलं ChatGPT आहे किंवा जेमिनाय आहे किंवा जे कोणतं टूल तुम्हाला सापडेल, त्या टूलमध्ये तुम्ही त्या जो काही तुमचा प्रयोग आहे तर त्याचे डिटेल्स देऊ शकता, त्याच्याकडून पूर्ण डिटेल्स काढू शकता की ते कसं करायचं, किंवा हे आमच्या टीचरने केलं होतं, त्याचे काही फोटोज वगैरे तुमच्याकडे असतील की असा असा याचा रिझल्ट आला होता, हा फोटो होता, आणि त्यावरून तुम्ही विचारू शकता. लेट्स सी की काही काउंटर क्वेश्चन्स काय करता येत नाही, कधी कधी आपल्या शिक्षकांना ते करता येत नाही की हे बरोबर उत्तर होतं की नाही एका प्रयोगाचं. बरोबर. तर ते तुम्ही ChatGPTला विचारू शकता, जेमिनीला विचारू शकता. त्याचे आपण काही डेमो वगैरे बघूयातच थोड्या वेळातच, की कशा प्रकारे तुम्ही ते प्रॉम्प्टिंग करताल आणि कशा प्रकारे त्याचे उत्तर घेऊन वापर करताल. बरं बरं बरं. आता तुम्ही 2-3 वेळेस ChatGPT आणि जेमिनी हे तर नवीन तुम्ही एक टूलचं नाव घेतलं आहे, आणि मला अशी आशा आणि विश्वास आहे की आपण बऱ्याचपैकी लोक आता जे जॉईन झालेले ते ChatGPT किंवा जेमिनी या दोनपैकी एका तरी टूलचा वापर नक्की करत असतील, बरोबर? तर आपण एक प्रश्न विचारूयात आपल्या चॅट बॉक्समध्ये की तुमच्या जे काही जॉईन झालेले आपले आहेत प्रेक्षक, त्यापैकी किती मुलांनी ChatGPT किंवा किती श्रोत्यांनी ChatGPT किंवा जेमिनी हे वापरलं आहे? हो किंवा नाही उत्तर दिलं तरी चालेल. येस नो मध्ये उत्तर द्यायचं फक्त, की हो मी वापरलंय, इफ नॉट नो दॅट्स फाईन. चॅटमध्ये उत्तर दिलं तरी चालून जाईल, न्यूनगंड ठेवायचा नाही. करेक्ट. आपलं हे सेशन हे इंटरॅक्टिव्ह आपण ठेवणार होतं, त्यामुळे तुमचा सहभाग सुद्धा महत्वाचा असणार आहे. तर आय एम शुअर ChatGPT बोथ व्हेरी गुड. तर बऱ्याच लोकांनी आय थिंक उत्तर असं दिले की बोथ ते वापरलात, किंवा काही लोकांनी जेमिनी असं दिले, काही लोकांनी ChatGPT असं दिले. तर प्रकाशजी तुम्ही काय सांगाल की हे जे टूल्स आहेत वेगवेगळे, ChatGPT असेल, ग्रोक असेल, म्हणजे हे दोन तर मुख्यत्वे माझ्या मते मुख्य प्रवाहात आहेत, त्याला म्हणत होते की ChatGPT आणि जेमिनी. तर यापैकी कुठलं टूल हे सोपं आहे वापरण्यासाठी, किंवा एखाद्याला सुरुवात करायची असेल तर कशी सुरुवात करू शकतो? नक्कीच. जर तुम्हाला सुरुवात करायची आहे किंवा काही लोक ऑलरेडी वापरतही आहेत, जसं की आपण पोलमध्ये पाहिलं, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता, सगळ्यात महत्वाचं हे काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. की आपण लास्ट एपिसोडमध्ये पाहिलं की AI काय आहे, त्यामध्ये प्रेडिक्टिव्ह AI, जनरेटिव्ह AI, थोडे टेक्निकल टर्म्स पाहिले, आणि जे आता सध्या ChatGPT आणि जेमिनी आहे ते आहे जनरेटिव्ह AI. जनरेटिव्ह AI म्हणजे ते काय करते की आपण इनपुट देतोय आणि ते काहीतरी नव्याने बनवतंय. तर एक प्रकारे असं समजा की AI हा मेंदू आहे, आणि हे जे ChatGPT, जेमिनी हे सर्व टूल्स आहेत हा त्यांचा चेहरा आहे. बरोबर. म्हणजे ते समोर दिसते आणि बॅकग्राऊंडला सर्व AI काम करतंय, आणि तुम्हाला ते AI कसं काम करतं याचा काही संबंध नाही. पण ते ChatGPT आणि जे काही टूल्स आहेत ते कसं काम करतं आणि कशा प्रकारे अजून त्याला चांगलं वापरता येईल याचा नेहमीच विचार केला पाहिजे. त्यासाठी महत्वाचं आहे की प्रॉम्प्टिंग चांगलं केलं पाहिजे. प्रॉम्प्टिंग म्हणजे तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते चॅटमध्ये ते व्यवस्थित असायला पाहिजे. आणि जर तुम्ही विचारलं की कोणतं सोपं आहे, तर सध्या जर का बघितलं तर हे दोन जास्त यूज केले जातात, कारण की इट्स नॉर्मल थिंग की गुगलचं जेमिनी आहे, गुगलकडे ऑलरेडी मार्केट प्लेसमध्ये तेवढी जागा आहे, तेवढा युजर बेस आहे, त्यामुळे युजर्सपर्यंत ते पोहोचलेले आहे. बरोबर. त्यामुळे जेमिनी त्या लेवलला चांगलंच आहे. जर तुम्ही अँड्रॉइड फोन यूज करता तर बाय डिफॉल्ट तुमच्याकडे ते येतच आहे जेमिनी ऍप्लिकेशन. सो बेसिक लेवलला तुम्ही जेमिनी पासून चालू करू शकता. थोडं अजून चांगला युजर इंटरफेस पाहिजे असेल, किंवा थोडे अजून चांगले आउटपुट्स पाहिजे असतील, सिक्युरिटी मेजर अजून चांगला पाहिजे असेल, तर ChatGPT कडे नक्कीच जायला हवं. सो तर आपण पुढच्या मुद्द्याकडे बोलूयात की
चॅट तुम्ही एक म्हटलात की चॅट जीपीटी किंवा जेमिनी वापरू शकतात, तर आय थिंक आपण एक विद्यार्थी जे आपल्याला कनेक्ट झाले असतील बरेचसे, तर आपण एक डेमो घेऊ शकतो त्याचा की तुम्ही चॅट जीपीटी हे कसं वापरू शकतात आणि कसं सोप्या पद्धतीने त्याला प्रॉम्प्टिंग. आता तुम्ही प्रॉम्प्ट हा शब्द यूज केला, त्याबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा की चांगला प्रॉम्प्ट आणि वाईट प्रॉम्प्ट असं नाही म्हणता येणार, पण एक चांगला प्रॉम्प्ट कसा लिहू शकतो, कारण की जितकं तुम्ही चांगलं इनपुट देणार तेवढं चांगलं आउटपुट असणार असं माझं अंडरस्टँडिंग आहे चॅट जीपीटी बद्दल. तर त्याबद्दल पण तुम्ही सांगा आणि आपण एक प्रात्यक्षिक पण बघूया ते बोलता बोलता की कसं आपण त्याला चांगलं प्रॉम्प्टिंग देऊ शकतो. नक्कीच. तर आपण एक डेमोला सुरुवात करूयात लगेच, ज्यामध्ये मी माझ्या मोबाईलमधून स्क्रीन शेअर करून डिरेक्टली दाखवेल. ज्या लोकांनी याआधी कधी वापरलंच नाहीये चॅट जीपीटी किंवा काय, त्यासाठी त्या लोकांसाठी एक क्विक ओव्हरव्ह्यू आपण देऊयात. तर मी माझी स्क्रीन शेअर करेल. ओके. सो जसं की आपण आता बोलत होतो की विद्यार्थ्यांसाठी आपण कशा प्रकारे वापर करायला पाहिजे जेमिनी आणि त्या गोष्टींचा. तर एक नॉर्मल माझी स्क्रीन दिसते सर्वांना, तर आपण एक वॉक थ्रू देऊयात की जेमिनी टूलमध्ये काय काय गोष्टी आहेत आणि काय नाही आहेत. करेक्ट. तर आता हे तुम्हाला एक नॉर्मल याचा एक युजर फेस दिसत आहे. ठीक आहे. इथे आस्क जेमिनी 3 असं एक प्रॉम्प्ट साठी दिसत आहे. इट्स लाईक अ चॅट. जसं आपण व्हॉट्सअपवरती चॅट करतो लोकांसोबत, आपण काहीतरी पाठवतो आणि तिकडून रिस्पॉन्स येतो जर का तो बोलत असेल तर, ऑनलाईन असेल तर ऑब्व्हियसली. बट इथे असं आहे की तो नेहमी ऑनलाईन असणार आहे. हे आपलं एक प्रकारे चॅट आहे. आपण त्यासोबत बोलतोय, एक कॅज्युअल चॅट करतोय आणि आपल्याला रिस्पॉन्स येतोय. हे तितकं सोपं आहे, त्यामध्ये दुसरं काहीच नाही. लेट्स से आपण इथे चॅट करतोय, आपण त्याला जस्ट हाय जरी बोललं तरी तो आपल्याला सेंड केलं की रिप्लाय आपल्याला देणार आहोत. ठीक आहे. तर त्याने आपल्याला बोललंय की हॅलो, इट्स ग्रेट टू मीट यू. ओके. आता ते आपल्याला सुरुवात करतंय. आता आपण त्याला विचारूयात की आपण SSC स्टुडंट आहोत आणि त्यामध्ये तू मला कशा प्रकारे हेल्प करशील की विज्ञानातले काही आपण उदाहरण घेऊया की 8वीचा विद्यार्थी आहेत आणि ज्याला विज्ञानाचा बेसिक एखादा रूल आहे, लॉ ऑफ ज्याला म्हणतो आपण, राईट, तर फिजिक्स किंवा कुठला तरी रूल असेल. येस. तर सर्वात बेसिक आणि सर्वात सोपा यूज आपण पकडूयात यामध्ये, की एक आहे ते डिरेक्टली चॅट करणं, दुसरं आहे ते माईक. इथे दिसत असेल, मी माईकवरती क्लिक केलं. ठीक आहे. तर माईकवरती क्लिक केलं की आपण बोलू शकतो आणि ते आपल्याला उत्तर देऊ शकतं. ठीक आहे. सेकंड आहे ते काही ऑप्शन्स दिसतात प्लसवरती क्लिक केलं की, त्यामध्ये आपण कॅमेरा, अपलोड फाईल्स आणि अदर काही गोष्टी आहेत. त्यावरती क्लिक केलं की आपल्याला बाकीच्या गोष्टींचा यूज कसं करायचा त्याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. एक 10वी साठी आपण विचार करूयात की विज्ञानातल्या काही गोष्टी आहेत त्या सोप्या करून सांग. करेक्ट. हाय. सो मी SSC मध्ये शिकत आहे सध्या आणि मला विज्ञानातल्या काही गोष्टींबद्दल माहिती हवी आहे. त्याबद्दल थोडंसं गाईड हवं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की याने आपल्याला उत्तर दिलं आहे इंग्लिशमध्ये आणि आपण त्याला म्हणू शकतो की हे मला मराठीतून सांग. म्हणजे आपण मराठीत न बोलताय आपण त्याला म्हणू शकतो की कन्वर्ट. राईट. तर आपण त्याला म्हणूयात की कन्वर्ट टू मराठी. ठीक आहे. आणि आपण बघू शकता की त्याने एकदम छान प्रकारे असं गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये टाकलेलं आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि त्या रिलेटेड काही छोट्या छोट्या गोष्टी असतील त्यामध्ये त्याने टाकलेल्या. आणि त्याने आपल्याला पुढे विचारलंही आहे की मी तुम्हाला कशी मदत करू शकतो. कारण की आपण इन जनरल त्याला फक्त सांगितलं की सायन्स मध्ये आम्हाला हेल्प कर, पण त्याला आपण इन जनरल इन डेप्थ सुद्धा आपण त्याला विचारू शकतो. सो अशा प्रकारे एक चांगल्या पद्धतीने 10वी 12वी जे काही स्टुडंट्स आहेत स्कूल्सचे ते विचारू शकतात. बर. यामध्ये सर आता आय थिंक बऱ्याच विद्यार्थ्यांना जर जॉईन झाले असतील तर त्यांना नक्कीच उपयोगाचं ठरेल माझ्या मते. तर आपण पुढचं जे उदाहरण आहे त्याकडे बोलूयात की विद्यार्थी दशेत तर ठीक आहे, कदाचित त्याचा उपयोग खूप लिमिटेड असेल आणि माझ्यानुसार तो लिमिटेडच करायला हवा, कारण की कुठल्याही गोष्टीवर खूप आपण अवलंबून जर राहिलो तर ती गोष्ट घातक असते. त्यामुळे आपले शिक्षक वर्ग आणि वर्ग शिक्षक असतील किंवा आपले आईवडील असतील किंवा पुस्तकं असतील, हेच आपलं नॉलेजचा सोर्स असला पाहिजे. आणि पुढे जाऊन आय थिंक कदाचित एक असं टूल किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलप होऊ शकते ज्यामध्ये कदाचित तुम्हाला तो ॲज अ ट्युटर म्हणजे तुम्हाला जो ऍक्ट करू शकतो. नक्कीच. तर प्रकाश आपण पुढचं जे उदाहरण आहे की सामान्य जो गृहिणी असेल किंवा उदाहरणार्थ आता जसं नाताळ सुट्ट्याचा सीझन चालू आहे, राईट. बरेच लोक फिरायला जातात, पण बऱ्याच लोकांना फिरण्याचं नियोजन कसं करायचं, ट्रॅव्हल प्लॅनिंग ज्याला म्हणतो आपण, ते खूप क्लिष्ट वाटतं. मला स्वतःला असं वाटतं ना, इट्स व्हेरी खूप क्लिष्ट प्रोसेस आहे, खूप तापदायक प्रोसेस आहे. तर त्यामध्ये काही AI मदत करू शकते का मला? हो, नक्कीच. जसं की आता हे आपण जेमिनाय यूज करत आहोत.
ज्या प्रकारे आपण त्याला मराठीतून वगैरे विचारलं किंवा ऍज अ स्टुडंट विचारलं, त्या प्रकारे आपण त्याला ऍज अ प्लॅनर म्हणून विचारू शकतो गोष्टी. तर एक छोटासा प्रॉम्प्ट देतो मी, त्यावरून आपल्याला आयडिया येऊनच जाईल. करेक्ट. सो अगेन आय एम गिव्हिंग इन इंग्लिश. येस नक्कीच. सो मी त्याला सांगतो की मी ट्रॅव्हल करत आहे फॉर न्यू इयर. करेक्ट. आय हॅव टू ट्रॅव्हल. ठीक आहे, तर मी त्याला सांगत आहे की एक 5 days साठी ट्रिप प्लॅन कर. 5 days साठी, बरोबर. तर आपण यामध्ये समजून घेऊयात की चांगल्या प्रकारे वापर कसा करायचा आणि प्रॉम्प्ट चांगले पण द्यायचे कसे आणि आउटपुट कसे द्यायचे. कारण हे खूप आपण आता जनरिक बोलतोय, माझ्या मतावर ह्या उदाहरणामध्ये खूप स्पेसिफिक किंवा एक म्हणतो त्याला इन डिटेल प्रॉम्प्टिंग ज्याला म्हणतो आपण, की 4 ते 5 वर्ष प्रॉम्प्टिंग करून ते आउटपुट कसं चांगलं असू शकतं, म्हणजे जे काही त्याचं प्लॅनर असेल किंवा कुठलंही काम करत असेल ते चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो तो. नक्कीच. सो जसं की आता आपण पाहिलं की आपल्याला प्रॉम्प्टिंग मध्ये आपल्याला शिकायचं आहे की कसं चांगल्या प्रकारे करता येईल. तर हा जो मी दिला तो खूप बेसिक प्रॉम्प्ट आहे, की मी त्याला जस्ट सांगितलं की मी ट्रिपला चाललो आहे आणि 5 days ट्रिप आहे, तर मला प्लॅन करून दे. तर त्याने काय दिलं आपल्याला, त्याने आपल्याला पहिल्यांदा दिले पर्याय की आपण कुठे कुठे जाऊ शकतो. 5 days मध्ये आपण जाऊ शकतो, कोकण किनारपट्टीवर जाऊ शकतो, आपण महाबळेश्वर पाचगणीला जाऊ शकतो, किंवा आपण छत्रपती संभाजीनगर जे काही ऐतिहासिक वारसा आहे तिथे जाऊ शकतो. तर अशा काही गोष्टी आहेत. तर आपण यामधला एक पर्याय निवडून त्याला सांगूयात की मला कुठे जायचंय. तर आपण पकडूयात. 1 मिनिट थांबवते तुम्हाला सर. तुम्ही काही महाराष्ट्र स्पेसिफिक केलं होतं की त्याने ऑटोमॅटिक डेटा घेतला? नाही, त्याने ऑटोमॅटिक घेतला. त्याचं रिझन आहे की आपण मराठीमधून त्याला प्रिव्हियस प्रॉम्प्ट दिला होता. तर हे जे चॅट जीपीटी आणि जेमिनाय वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ते कंटिन्यू आपल्याला ट्रॅक करत राहतं, आपलं बिहेवियर चेक करत राहतं. आणि आपण आता यापुढे या प्रॉम्प्ट मध्ये किंवा या मोबाईल मधून जे काही विचारू ते असं कन्सिडर करेल की तुम्ही आता महाराष्ट्राच्या मराठी रिलेटेड तुम्हाला पर्सनॅलिटी थोडीशी किंवा ज्याला म्हणतो आपण व्यक्तिमत्व ओळखलंय की तुम्ही कुठल्या भागात कुठल्या याच्यात राहतात. अरे वा. तर ते इतकं छान आहे. त्या प्रकारे तुम्हाला सेपरेटली पुन्हा सांगण्याची गरज नाही पडत की तुम्हाला कशा टाईपचं पाहिजे. तर आपण एक जस्ट नॉर्मल आता त्याला हे करूयात की मला महाबळेश्वर आणि पाचगणीचं पाहिजे, आणि त्यामध्ये आपण सांगूयात की मी फॅमिली मेंबर सोबत चालू आहे, नाही का, की लेट सी आय हॅव 4 फॅमिली मेंबर्स. करेक्ट. राईट. सो दॅट की तो आपल्याला त्या वे मध्ये कसं प्लॅन करायचं हे सांगेल. जसं की आपण सांगितलं की वी आर गोइंग फॉर अ बॉईज ट्रिप, सो तो मग कॅज्युअली सांगेल, ऍडव्हेंचर सांगेल जास्त, कशा प्रकारे ऍडव्हेंचर करा. आता जसं की फॅमिलीचं सांगितलं की त्याने सांगितलं सुरुवातच त्याने दुपारपासून केली की तुम्ही दुपारी फिरायला कुठे जाऊ शकता, बरोबर, किंवा संध्याकाळचं जेवण तुम्ही कुठे करणार. हे जर का आपण ऍज अ बॉईज ट्रिप म्हटलं असतं की त्याने सांगितलं असतं की तुम्ही सकाळ सकाळ इकडे ट्रेकिंगला जा, तुम्ही संध्याकाळी कुठेतरी फिरायला जा, कुठेतरी मॉलला जा, किंवा नाईट आउट करू शकता तुम्ही नाईट आउट करू शकता त्या वे मध्ये. आणि जर का ते तुम्हाला आधीपासून ट्रॅक करत असेल तर त्या तुम्हाला ते त्या बिहेवियर वरून तर नक्कीच सांगेल की तुम्ही कशा टाईपचे पर्सन आहात आणि तुम्हाला कशा प्रकारचं आवडेल. तर अशा प्रकारे आपण एक चांगला प्रॉम्प्टिंग करून त्याच्याकडून चांगले चांगले म्हणजे प्लॅनिंग्स म्हणू शकतो किंवा बाकी जे काय आपल्याला करायचंय ते काम आपण करून घेऊ शकतो. तर याचाच एक पुढचा भाग प्रकाशजी, की यात आता मला ह्या ट्रॅव्हल प्लॅनिंगचं बजेटिंग करायचंय. बजेटिंग हा एक महत्वाचा प्रश्न आहे की 5 वर्ष जर असेल, म्हणजे 5 दिवसाची जर ट्रिप असेल त्याचं साधारणतः बजेट किती येईल, काय येईल. तर त्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ जातो. एखाद्या हॉटेलला फोन करा किंवा तिथला माहिती घ्या किंवा मित्राला विचारा, तो कधी अवेलेबल असतो नसतो. तर हा एक आपला AI मित्र ज्याला म्हणू शकतो आपण, जो 24/7 आपल्यासाठी अवेलेबल आहे. तर ते बजेटिंग सुद्धा तो करू शकेल का? हो, जसं की आपण त्याला एक देऊयात की गाईड मी फॉर अ बजेट प्लॅन, राईट. मिनिममच सांगूयात आपण त्याला, राईट. कारण की ऍट द एंड वी आर इंडियन्स, वी ऑलवेज वॉन्ट टू सेव्ह द कॉस्ट. सो आपण म्हणूयात की मिनिमम बजेट दे, ठीक आहे. सो त्या वे मध्ये तो आपल्याला तिथे जे काही मिनिमम अफोर्डेबल हॉटेल्स असतील काय असतील तर त्या रिलेटेड तो सर्च करेल आणि त्यामध्ये तो सांगू शकेल. जसं की त्याने राहण्याची सोय पण सांगितली की होमस्टे करू शकता तुम्ही MTDC मध्ये पण करू शकता, जे की सरकारी रिसॉर्ट वगैरे आहेत ते करू शकता. खाण्याची सोय त्याने सांगितले की तुम्ही थाळी सिस्टीम मध्ये तसं खाऊ शकता किंवा स्थानिक मध्ये खाऊ शकता, राईट. जसं की काही लोकांना माहितीच नाही की कसं आता महाबळेश्वरला जर का गेलंच आहे तर तिथे हॉटेललाच खावं लागेल किंवा खूप महाग फूड असेल, तर त्याने हे पण सांगितलं की तिथे थाळी सिस्टीम 150 ते 200 मध्ये भेटून जाईल. तर ते हे तिथला ऍक्च्युअली ग्राउंड लेवलचा जो काही डेटा आहे तो त्याने ऑलरेडी कॅप्चर केलेला असतो.
खूप सारा डेटा जो म्हणतो आपण जगाचा काही गुगल त्या सर्च भागातला आणि आहे त्या Google. त्याने खूप सारा डेटा ऑलरेडी घेतलेला आहे. त्यामुळे त्याने सर्व काही आपल्याला तो सांगू शकतो. जसं की त्याने ट्रॅव्हल मध्येही सांगितलं की त्याने सांगितलं की सार्वजनिक बस वापरा, जे की आपली ST बस आहे. बरोबर. तर त्याने ते सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. किंवा लोकल टॅक्सी शेअरिंग मध्ये कशी वापरू शकता, ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि जर का तुम्ही पाहिलं, जर माझी स्क्रीन दिसत असेल तर तुम्ही बघू शकता की त्याने 4 रात्री 5 दिवस आणि एक अंदाजे खर्च 6,000 ते 7,000 वगैरे काय असेल ते टोटल त्याने दिलेलं आहे. अरे वा. तर अशा प्रकारे एकदम छान प्रकारे आपण त्याचा वापर करू शकतो. इन्स्टेड ऑफ तुम्ही बाकी इकडे तिकडे ट्रॅव्हल एजंटला विचारून Right. वेळ वाया घालून वगैरे करण्यापेक्षा हे खूप छान प्रकारे आपण करू नक्कीच, शकतो. नक्कीच. म्हणजे आपण आय थिंक महाबळेश्वरची टीप आता काय म्हणतात त्याला, वर्षाचं शेवट आहे, तर म्हणजे हीच जर प्लॅन करायची असली तर बहुतेक माझ्या मते माझं कमीत कमी 1-2 तास तर गेलेच असतील. आणि त्यातही म्हणजे परफेक्ट इन्फॉर्मेशन जी मला हवी, डिपेंड अपॉन माय पर्सोना किंवा माझी पर्सनॅलिटी जी गरज आहे त्याबद्दल नक्कीच होते. ही किती सोपं आहे. आणि माझ्या मते हे प्रात्यक्षिक करत असताना जे काही आपले प्रेक्षक वर्ग जोडले गेले आहेत आपल्याला ऑनलाईन माध्यमातून, त्यांनी सुद्धा याचा वापर करून बघावा. हे किती सोपं आहे आणि किती चांगला तुमचा वेळ वाचवण्याचं माध्यम ठरू शकतं. कारण की मोस्ट ऑफ जे लोक असतात जे 9 to 6 जॉब्स करतात, त्यांना वेळच नसतो ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करण्यासाठी, ह्या गोष्टी सगळ्या त्याचं नियोजन करण्यासाठी. तर नक्कीच आय थिंक हे AI टूल किंवा जेमिनी जे आज आपण बघितलं किंवा ChatGPT हे जे टूल्स आहेत, हे तुमचं वेळ वाचवण्यासाठी आय थिंक खूप उत्तम एक माध्यम ठरू शकतं. आणि ह्याच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. आज आपण विद्यार्थी आणि ह्या दोनच गोष्टी बघितल्यात की कशा पद्धतीने हे करायचं, विद्यार्थी असेल किंवा ट्रॅव्हल प्लॅनिंग जो सामान्य माणूस. कारण की आता सध्या नवीन वर्षाचा जो काळ चालू आहे, बरेच लोक नाताळच्या सुट्ट्याला कुठं सुट्टीवर गेले असतील, फिरायला गेले असतील, किंवा नवीन वर्षाचा काही तुम्हाला संकल्प करायचे, प्रत्येकाचं काहीतरी न्यू इयर रिझोल्युशन असतंच, काही ना काही रेझोल्युशन असतं. तर प्रकारचे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटतं की जर तो मदत करू शकेल ते प्रॉम्प्ट टाकायचं असेल तर? हो, नक्कीच. जसं की तुम्हाला एखादं नवीन रेझोल्युशन करायचं आहे, काहीतरी प्लॅन करायचं आहे, तर तुम्ही स्टेप बाय स्टेप त्यामध्ये टाकू शकता. की लेट सी तुम्ही तुमचं वेट टाकू शकता. लेट सी काय माझं वेट आहे इतकं आहे, माझी हाईट इतकी आहे आणि मला वेट वाढवायचंय, कमी करायचंय. प्रत्येकाचे आपले रिझोल्युशन्स असतील, त्यानुसार कसं हेल्दी राहायचं, लाईफस्टाईल कशी आहे तुमची, तुम्ही ऑल डे तुमचं वर्किंग कसं आहे, सिटिंगच आहे किंवा काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला देऊ शकता. आणि सांगू शकता की माझा हेल्थ रिलेटेड प्लॅन कर, की मी कशा प्रकारे वेट गेन करू शकतो, वेट लॉस करू शकतो. आणि मला एक काम कर की बेसिक लेवलला एक 10 दिवस किंवा 1 महिनाभर मला कशा प्रकारे सूट होईल, त्यानुसार स्टेप बाय स्टेप पूर्ण प्लॅन करून दे. आणि तसं जर त्याला आपण सांगितलं तर ते पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये तो देऊ शकतो. ओके 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 ओके. नक्कीच. आय थिंक मी रिक्वेस्ट करतो ऑडियन्सला की त्यांनी हे जे काही आता आपण सांगितलंय नवीन रिझोल्युशन, त्यांनी नक्की हे ट्राय करा. आणि आम्हाला आमच्या मेल आयडीवर किंवा आम्ही आता आमचे सगळे पर्याय ओपन करत आहोत, यूट्यूब चॅनल असेल, इंस्टाग्राम चॅनल असेल, यावर तुमच्या ह्या नवीन प्रॉम्प्ट जे काही तुम्ही शिकलात त्याच्या स्टोरीज नक्की शेअर करा आमच्यासोबत. आणि आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये वळत आहोत आपल्या आजच्या एपिसोड 2 मध्ये. प्रकाशजी, आपण मागच्या वेळेस जो पोल घेतला होता त्यामध्ये एक गोष्ट खूप प्रकाशाने जाणवली की जॉब्स किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशन मध्ये लोकांमध्ये खूप भीती असते. कारण की सुरुवात म्हणजे अगदी शाळे किंवा महाविद्यालय वयापासूनच नाही का आपल्याकडे ते थोडं वातावरण नाहीये की हाऊ टू फेस इंटरव्ह्यू किंवा कॉन्फिडेंटली कसं बोलावं, संभाषण कौशल्य कसं वापरावं. तर तुम्हाला काय वाटतं की कम्युनिकेशन स्किल पुढे जाऊन मी असं म्हणेल की इंटरव्ह्यू असं प्रिपरेशन करण्यामध्ये एआयचा काही उपयोग होऊ शकतो का ह्या टूलचा कुठल्या? हो, नक्कीच. आपण AI चा यूज करून जे की ChatGPT वगैरे आहे त्यामध्ये आपण प्रॉम्प्ट्स देऊ शकतो की मला जो काही आता समजा मी ब्लॉकचेन डेव्हलपर आहे आणि मला ब्लॉकचेन डेव्हलपरचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे, बरोबर, तर मी त्याला सांगू शकतो की मला या कंपनीमध्ये असा जॉब साठी इंटरव्ह्यू शेड्यूल केलेला आहे, माझे स्किल्स काय आहेत आणि त्यानुसार मला तू ॲज अ इंटरव्ह्यूवर असं हे कर, सपोज कर आणि मला त्या टाईपमध्ये क्वेश्चन्स विचार आणि मी तुला आन्सर्स देईल. तर ते तुम्हाला कंटिन्यू इव्हॅल्युएट करत राहील क्वेश्चन्स, आन्सर्स आणि त्या रिलेटेड. त्यावरून ते तुम्हाला चांगल्या प्रकारचे आन्सर्स कसे द्यायचे हे पण सांगेल. इव्हन तो तुम्हाला यामध्ये पण हेल्प करेल की लेट्स सी ब्लॉकचेन डेव्हलपरसाठी कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात.
बरं, लेट से तुम्ही आता नव्याने शिकत आहात, नव्याने तुम्ही फ्रेशर्स जॉईन होत आहात Correct, आणि तुम्हाला माहितीच नाहीये की ब्लॉकचेन डेव्हलपर, बॅकएंड डेव्हलपर यामध्ये कशा प्रकारचे इंटरव्ह्यूज घेतले जातात, कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले कुठल्या जातात? प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपण त्याला सांगू शकतो की टॉप 10 टॉप 50 क्वेश्चन्स मला दे आणि तो तुम्हाला एक क्वेश्चन्सची लिस्ट देईल आणि त्यानंतर तुम्ही त्याला विचारू शकता की याचे आता आन्सर्स पण दे. तर इतक्या चांगल्या वे मध्ये तो आपल्याला देऊ शकतो. नक्कीच. तर आय थिंक आजच्या या एपिसोडमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलो आणि मी रिक्वेस्ट केलं सगळ्यांना की याचं तुम्ही प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन जसं आम्ही आता प्रकाश सरांनी आपल्याला दाखवलं तर याचं तुम्ही नक्की करून बघा. आणि आजच्या याच्यातलं अजून खूप गोष्टी बोलण्यासारख्या पण वेळेच्या अभावी आपण त्या सगळ्या कव्हर नाही करू शकत. ते काही ते इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असतात विद्यार्थ्यासाठी किंवा जॉब सिकरसाठी आणि अजून बऱ्याच गोष्टी आम्ही येणाऱ्या एपिसोडमध्ये घेऊन येणार आहोत. तरी आजच्या सत्रातला काही तुम्हाला काही प्रश्न असतील, काही क्वेश्चन्स असतील कुठल्याही रिलेटेड की एआयचं सिक्युरिटी रिलेटेड असतील किंवा एआयचा वापर किती करावा, कोणत्या मर्यादेत करावा या रिलेटेड काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की चॅट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि तो त्या प्रश्नांचं नक्की प्रकाशजी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करतील. तर आपण आपल्या Q&A सेशनला आपण सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही नक्की तुझा प्रश्न दाखवा. हां, चॅट बॉक्समध्ये मेसेज जरी टाकला तुम्ही मराठीत किंवा इंग्लिश, तुमच्या कुठल्याही प्रकारचा एआय रिलेटेड काही प्रश्न असेल किंवा तुमच्या मनात भीती असेल की एआय टूल मी कसं आत्मसात करावा किंवा त्याचा कसा उपयोग करावा तुमच्या फील्डसाठी, मे बी तुमचा फील्ड कुठला असू शकतो, मेकॅनिकल इंडस्ट्री असेल, सिव्हिल असेल किंवा फूड इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, हे जितके काही क्षेत्र आहेत आय थिंक क्षेत्रात ह्या सगळ्या क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर होऊ शकतो. बरोबर. आणि तो सगळ्या क्षेत्रात चालू पण आहे. तर ते करण्यासाठी जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा तुमचे काही आता जे काही तुम्ही ऐकलं त्या रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर ओके, आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. थँक्यू. येस, राजवर्धन पिंपळे, येस, धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. डू यू थिंक एआय विल रिड्यूस द डिमांड फॉर डेव्हलपर्स ऑर मोस्टली शिफ्ट्स व्हॉट स्किल्स आर व्हॅल्युएबल? आय थिंक इट्स IT पर्सन असावेत हे माझ्या मते. तर आय थिंक प्रकाशजी यू आर राईट पर्सन टू आन्सर दिस क्वेश्चन. काय सांगाल तुम्ही? येस. तर जॉब मार्केटमध्ये नक्कीच आपण डिस्कस केलं त्यानुसार की थोडाफार फरक पडणार आहे. एआयचे जे काही टूल्स आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, तर यामध्ये महत्त्वाचं आहे की तुम्ही ते टूल्स किती चांगल्या प्रकारे वापरताय. राईट. डिमांड जे काय असणार आहे ते डेव्हलपर्सची ते कंटिन्यू राहणार आहे. राईट. कारण की डेव्हलपर्स आपण ह्युमन्स कधी रिप्लेस होऊ शकत नाहीत कोणत्याही कामांमध्ये. जसं की रिव्हॉल्युशन आपण बघितलं सायन्सचं, मशीन्स आले, कार्स आल्या, कम्प्युटर्स आले, सगळ्या गोष्टी आल्या, पण कधी ह्युमन्स रिप्लेस नाही झाले. बट ह्युमन्सचं जे काम करण्याचं नेचर आहे ते पूर्णतः बदललं. जे की आपण मागच्या आठवड्यातही त्याचं उदाहरण घेतलं होतं की अकाउंटंट आहेत आणि अकाउंटंटचं आधीचं काम काय होतं की हाताने हिशोब करायचे, कम्प्युटर आला आणि त्यानंतर ते कम्प्युटर्सवरती करायला लागले. तर त्याच प्रकारे डेव्हलपर्स वगैरे जे काय असतील IT फील्ड मधले, तर ते आधी काय करायचे की हार्ड कोड करायचे. बरोबर. हार्ड कोड म्हणजे काय असायचं की सर्व कोड हा ते स्वतः करायचे. म्हणजे सर्व कोड ते लिहायचे, ते मेमराईज करायचे, सिंटॅक्स कसा असेल तो लक्षात ठेवायचा आणि त्यानंतर करायचं. पण आज जर बघितलं आपण द प्रॉपर वे ऑफ डुईंग अ डेव्हलपमेंट, तर ते आपण म्हणू शकतो की तुम्हाला सिंटॅक्स लक्षात ठेवण्याची गरज नाहीये आणि ते तुम्ही करावंही नाही. तुम्ही तो कोड, जो काही कोड असेल तो 1000 लाईनचा कोड, कोणीही सिंगल लाईन एका चेअरवरती बसून तो लिहावा अशी कोणत्याही कंपनीची आता सध्या इच्छा नाहीये. कारण की तुम्ही जर का तितका वेळ कोडिंग करत बसणार असाल तर तितका जास्त वेळ वेस्ट होणार कंपनीचा. इन्स्टेड ऑफ दॅट की तुम्ही एक टूल्स जसे चांगल्या प्रकारे वापरू शकता, जसं की डेव्हलपर्ससाठी आपण पुढे एक सेशन घेऊन येणारच आहोत जसं की आपण ठरलं टेक्निकलसाठी. बट एक ओव्हरव्ह्यू आपण देऊयात. जसं की को पायलट आहे, कर्सर आहे, बाकीचे चॅट GPT तर आपल्याला माहितीच आहे. जसं नॉर्मल यूजसाठी यूज होतो तसंच आपण डेव्हलपर्स आणि या लोकांसाठी यूज करू शकतो. आपण तिथे प्रॉम्प्ट देऊ शकतो की मला बॅकएंडचा हा API बनवायचा आहे किंवा माझ्याकडे ही डेटाची CSV आहे आणि त्यामध्ये मला ते कशा प्रकारे सॉर्ट करू, जे पांडास आणि पायथनमध्ये जे काही लायब्ररीज आहेत ते कशा वापरायच्या. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिंटॅक्स वाईज जायची गरज नाहीये, तुम्हाला ते एक्सप्लेन करायची गरज आहे त्या चॅट GPTला किंवा त्या को पायलटला आणि ते तुम्हाला कोडमध्ये त्या लेवलला हेल्प करेल. नक्कीच. सर डिमांड अशी राहील की ज्याला चांगल्या प्रकारे AI टूल्स वापरता येईल त्याची डिमांड राहील, इन्स्टेड ऑफ की जो फक्त कॉमन डेव्हलपर असेल. बरोबर. त्याचाच जोड प्रश्न होता की व्हॉट स्किल्स आर व्हॅल्युएबल, म्हणजे भविष्यात आता ठीक आहे डेव्हलपर आहे, मी आता कोडिंग करतोय किंवा माझं कोडिंगचं काम मी जे 3 महिन्यात करत होते मी आता 15 दिवस महिनाभरात करत असतो. बरोबर. पण येणारा भविष्याचा जो काळ आहे ज्याला म्हणतो AI एरा जसं म्हणतो आपण, AIचा वापर खूप वाढणार आहे आणि
ते चालूच आहे प्रस्तुत सगळी जगभरामध्ये. तर कुठल्या अशा व्हॅल्युएबल स्किल्स तुम्हाला असं वाटतं जे की टेक्निकल किंवा IT फील्डच्या डेव्हलपर कम्युनिटीने शिकायला हव्यात? या सो AI टूल्स जे काही आहेत, जे मी आता काही मेन्शन पण केले, त्यामध्ये कोपायलट होतं, कर्सर होतं, किंवा आपलं मायक्रोसॉफ्टचे अजून काही व्हर्जन्स आहेत, गुगलचं आहे, जेमिनायचं पण आपल्याला एक कोड बॉट एक भेटतो आपल्याला सेपरेटली, एक कोड सपोर्टेड वगैरे भेटतो. बरं. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं AI रिलेटेड तुम्हाला हे टूल्स वापरता आले पाहिजेत, आणि सर्वात महत्त्वाचं आहे की ते इफिशियंटली कसे वापरता येतात. जसं की टूल्स वापरता येणं, जसं की आपण प्रॉम्प्टिंगचं एक्झाम्पल घेतलं की आपण जस्ट नॉर्मल एक दिलं की मला ट्रिप प्लॅन करायची, तर तो काही पण गेस करेल आणि देईल. पण त्यानंतर आपण त्याला सांगितलं की मला 5 days पाहिजे, मला काय पाहिजे, त्याच वेमध्ये तुम्हाला ॲज अ डेव्हलपर ते जे टूल आहे ते चांगल्या वेमध्ये कसे वापरता येतील, इफिशियंटली त्याकडून काम कसं करता येईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉस्ट इफिशियन्सी फॉर AI टूल्स. जसं की आपण बघतो की प्रत्येकाच्या पाठीमागे काही कॉस्ट आहे. आता हे AI टूल्स वगैरे आहेत ते काय आपल्याला फ्रीमध्ये भेटतात, ते बेसिक यूजसाठी भेटतात. पण बिकॉज इफ यू आर अ डेव्हलपर, दॅट मीन्स तुम्ही ते खूप हेवी लेवलला यूज करताल, तर त्यावेळी तुम्हाला ते चांगलं प्रॉम्प्ट देऊन कमीत कमी वेळेत चांगलं काम कसं करून घेता येईल, त्याचे क्रेडिट्स किती कमी वापरता येईल, याकडे जास्त लक्ष देणं महत्त्वाचं राहील. ओके ग्रेट, थँक्यू. आय होप राजवर्धन तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल. परत काही तुमचा प्रश्न असेल तर विचारू शकता. ओके. आपण पुढचा प्रश्न घेऊयात की ओके, रोहित सोनवणे यांचा प्रश्न आहे की AI वापरताना डेटा प्रायव्हसी आणि सिक्युरिटी बद्दल काय काळजी घ्यावी. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी विचारत होतो की माझं तुम्ही मोबाईल घेतला आता आणि त्याला सगळं माहिती, मी महाराष्ट्रात जातो वगैरे, हे कसं अवॉइड कर, म्हणजे याला काही पर्याय आहे का ते सेव्ह करण्याचा? एक बेसिकली जर का सांगायला गेलं तर डेटा प्रायव्हसी हा खूप क्रिटिकल गोष्ट आहे सध्या. तुम्ही पूर्णतः अवॉइड तर नाही करू शकत. जसं की आपण बघितलं की तुम्ही म्हणलात की मी महाराष्ट्रात राहतोय, त्याला माहिती आहे, तर याचं आपण काहीच नाही करू शकत. त्याला माहिती आहे तर माहिती आहे. कारण की गुगलला आपण ऑलरेडी सगळं, आपण जेव्हा अकाउंट क्रिएट करतो तेव्हा सगळं आय थिंक डेटा ऑलरेडी देतच असतो. बरोबर. तर या गोष्टीचा विचार करताना आपल्याला खूप ग्राउंड लेवलला जाऊन याचा विचार करावा लागेल. जसं की गुगलला ज्यावेळेस आपण गुगल मॅप्स असतील किंवा गुगलचे फोटोज असतील किंवा बाकीचे काही टूल्स आपण यूज करत असेल, तिथे जो डेटा आपण शेअर करतो तो खूप कमी प्रमाणात शेअर केला पाहिजे, ती महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस ChatGPT आणि जेमिनी यूज करता त्यामध्ये काही ऑप्शन्स असतात की तुम्ही हा डेटा शेअर करू शकता का. तर तुम्हाला प्रायव्हसी पॉलिसीमध्ये जायचं असतं, सेटिंग्समध्ये जाऊन, आणि तिथे डू नॉट शेअर माय डेटा फॉर ट्रेनिंग पर्पजेस अशी एक टॅगलाईन असते. तिथे तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आणि ते ऑफ करायचं, जेणेकरून तुमचा डेटा पुढे वापरला जाणार नाही. आणि सर्वात महत्वाचं बघायला गेलं तर तुम्ही जबाबदारी स्वतःच्या हातात घेणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही डिरेक्टली, आता जसं आपण ट्रिप प्लॅन करत होतो, आपण जस्ट नॉर्मल सांगितलं त्याला की मला 5 दिवसाचं करायचं किंवा माझ्याकडे फॅमिली मेंबर्स आहेत, पण जर तुम्ही तिथे सांगत बसला की माझी एक बायको आहे, माझी 2 मुलं आहेत, माझे आई वडील आहेत, आणि त्यांची आवड ही आहे, पूर्ण हेल्थ डिटेल्स इतकं वय वगैरे, सो अननेसेसरी डिटेल्स शेअर करणं पण घातक ठरू शकतं. मग तुमचा डेटा प्रायव्हसी तिथे संपलीच, मग इट्स कोलॅप्स. करेक्ट. थँक्यू रोहित प्रश्न विचाराबद्दल. पुढचा प्रश्न आहे नितीन निंबाळकर यांचा की विच फील्ड गेट्स अफेक्टेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड विच फील्ड हॅव बँडविड्थ इन फ्युचर. Okay. So very interesting question, I think. Very interesting and very deep question actually. So affected fields we can say IT field. मोस्टली आपण रिसेंटली आपण बघत आहोत जे काही मास फायरिंग होत आहे. करेक्ट. राईट. खूप साऱ्या लोकांना कामावून काढलं जात आहे. त्याचं आपण जर बघितलं तर डोमेन स्पेसिफिक न बघता असं बघूयात की रिपिटेटिव्ह वर्क कोणाचं आहे. राईट. लेट्स सी डेटा एंट्री वाले काम किंवा डेटा सॉर्टिंग वाले काम. काही म्हणू शकतो आपण की काही लोक कम्प्युटरच्या पुढे बसून फक्त सॉर्ट करतायत की ईमेल्स कोणाचे काय येत आहेत, कोणाचे डेटा कसा येतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी AI बाय युझिंग AI, नॉट ओनली दिस बट अ रिपिटेटिव्ह वर्क ज्या लोकांचं आहे त्यांना खूप कमी बँडविड्थ आहे. बरोबर. म्हणजे त्यांचं काम खूप लवकर
जाईल. जे की आय टी मध्ये असेही काही डेव्हलपर्स असतात जे आपल्याला माहिती आहेत की जास्त काही काम नाहीत करत, त्यांचं ठरलेलं काही काम असतात, काही नॉर्मल डेव्हलपमेंट असते आणि ते फक्त मीटिंग्स सायकल करत करत जातात. करेक्ट. तर त्या लोकांचं काम यामध्ये खूप अफेक्ट होणार आहे. आणि कोणाकडे जास्त बँडविड्थ आहे असं जर आपण म्हटलं तर आपण म्हणूयात की जे कोर आर्किटेक्ट असतात आय टी फील्डवाले, जे की आत्ता सध्या कोणताही AI टूल इतकं कॅपेबल नाहीये की तो पूर्ण सॉफ्टवेअरचा आर्किटेक्ट स्वतः करेल. म्हणजे आणि एंड टू एंड ज्याला म्हणतो की शून्यापासून ते पूर्ण 100 पर्यंत पूर्ण पूर्णतः सगळं तो- स्ट्रक्चर तुम्हाला तयार नाही होईल. करू शकत. असं टूल तर सध्या तरी सध्या अस्तित्वात तरी नाहीत कुठे. नाहीये. आणि जर का आपण कॉमन पीपल्सचा आपण विचार करायला गेलं, जसं की आपण ट्रिप प्लॅन वगैरे म्हटलं आता सध्या, तर जे प्लॅनिंग होतं ते सोपं झालंय, राईट. म्हणजे इमिजिएट एफेक्ट कोणाला झाला, जसं की तुम्हाला काही फ्रेंड्स वरती निर्भर राहावं लागत होतं, किंवा ते काही एजंट्स जे असतात, एजंट्स traveling वरती agency निर्भर आहेत. राहावं लागत होतं Right. की मला चांगलं पॅकेज दे. तर ते आहे ते इमिजिएट इफेक्ट झाला त्यांच्यावर. पण कोणाकडे जास्त बँडविड्थ आहे, जसं की मेक माय ट्रिप हे जे प्लॅटफॉर्म आहेत, तुम्ही कुठून जरी AI वरून पाहिलं तर तुम्हाला ऍट द एंड ते बुकिंग तर करणं आहे. तर ते बुकिंग करण्यासाठी तुम्हाला ह्या टूल, हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्याकडे जाणं आहे. ऍट द एंड त्यांनाही त्याचा इम्पॅक्ट पडेल, बट त्यांच्याकडे अजून बँडविड्थ आहे की ते सुद्धा फ्युचरमध्ये काही AI टूल्स इंटिग्रेट करतील, राईट. जसं की आता हे सेपरेटली तुम्ही ChatGPT वरती जाऊन ट्रिप प्लॅन करताय, उद्या मेक माय ट्रिप वाले म्हणतील की आमच्याच प्लॅटफॉर्म वरती या आणि तिथे करा, फॉर लेस इम्पॅक्ट ऑन देअर करेक्ट. थिंग्स. म्हणजे त्यांचं त्या प्लॅटफॉर्मचं व्हॅल्युएशन किंवा ते इम्पॉर्टन्स अजून वाढण्यासाठी ते राईट, नवीन नवीन AI टूल्स त्यामध्ये इंटिग्रेशन करू शकतात. आय थिंक. बरोबर. ग्रेट ग्रेट ग्रेट. आय होप वी हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन नितीन निंबाळकर. थँक्यू. पुढचा प्रश्न आहे संतोष मोरे यांचा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मशीन लर्निंग अँड AI? आय थिंक हे आपण मागच्या एपिसोडमध्ये कव्हर केलंच आहे थोडंसं, बट तुम्ही सांगू शकता प्रकारची. येस, मशीन लर्निंग अँड AI याचा डिफरन्स जर बघायला गेला तर हा फक्त वर्डिंगचा डिफरन्स आहे. ठीक आहे. मशीन लर्निंग हा खूप कोर लेवलला आपण म्हणूयात की ज्यामध्ये ऍक्च्युअल तुमच्या अल्गोरिदम्स जिथे बनतात. AI इज व्हेरी फॅन्सी नेम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीन्स एक कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला एक आपण नाव दिलं. आता मशीन लर्निंग म्हणजे काय की आपलं सध्या एखादा प्रोग्राम चालू आहे, आपला बॅकएंड, आपल्या मोबाईलमध्ये बॅकएंडला काहीतरी सिस्टम्स चालू आहेत. जसं मेक माय ट्रिपचं आपण एक्झाम्पल घेतलं, तर त्यामध्ये जे काय दिसतंय आपल्याला, जे ट्रिप प्लॅन वगैरे होते तिथे AI दिसतंय आपल्याला. आपण त्याला म्हणत की AI ते आपल्याला दिसतंय, बट ऍट द एंड बॅकएंडला त्याचं जे काय चालतंय, त्याचे अल्गोरिदम्स वगैरे आहेत, त्याला ऍक्च्युअली टर्म यूज केली जाते मशीन लर्निंग अल्गोरिदम्स अँड ऑल. बघायला गेलं तर दोन्हींचे वर्डिंग्स मध्ये असा काही डिफरन्स नाहीये. इट्स जस्ट फ्लॅगशिप नेम ऑफ दिस AI for simple name. And for developers, for actual developing these tools and everything, त्यांना आपण म्हणत की मशीन लर्निंग, कारण की मशीन लर्निंगचे अल्गोरिदम्स बनवावे लागतात आणि ते नंतर पुढे जाऊन हे जे AI टूल्स आहेत त्यांना अटॅच होतात. बरोबर. आय थिंक सोप्या भाषेत सिम्पल वर्ड जर सांगायचं ठरलं तर आय थिंक माझ्या मते AI म्हणजे तुमची जी बॉडी ती दिसते ती बॉडी, आणि मशीन लर्निंग आय थिंक तो त्या बॉडीमधला आत्मा ज्याला म्हणतो आपण, तो आत्मा असं म्हणू शकतो. कारण की विदाउट दॅट आय थिंक AI वर्क नाही करणार. आणि तो फाउंडेशन ज्याला म्हणतो मशीन लर्निंग, डेटा सायन्स, ते सगळं त्यात असणार आहे. करेक्ट. ओके, ठीक आहे. थँक्यू संतोषजी. पुढचा प्रश्न आहे सुजित चव्हाण यांचा की भविष्यात AI वापरामुळे माणसातील संवाद संपुष्टात येईल काय? अजिबात नाही. नक्कीच हा एक खूप छान क्वेश्चन आहे. जसं की आपण म्हणतो की ज्यावेळेस फेसबुक लॉन्च झालं त्यानंतर आपण म्हणतो की जग जवळ आलं आणि लोकांचं कम्युनिकेशन वाढलं. करेक्ट करेक्ट. पण ज्या प्रकारे वाढलं त्या प्रकारे कमी झालं. बरोबर. म्हणजे आपण इथे बसून अमेरिकेतला आपला कोणता फ्रेंड आहे आपण त्यांच्याशी बोलत राहतो, पण आपल्या शेजारीच आपल्याच घरातला दुसऱ्या रूम मधला कोणी असेल आपण त्याच्याशी जास्त बोलत नाही. बरोबर. आता आपण त्या मोबाईल मध्ये घुसलो. तर त्याचं रिझन आहे की आपण किती त्याचा वापर करतोय, आपण त्यात किती घुसतोय. तसं जे काही आहे ऍडिक्टिव्ह आहे, सोशल मीडिया इज व्हेरी मच ऍडिक्टिव्ह. बरोबर. पण आपण आपल्याला किती ठेवतोय, आपल्या काम, आपल्या लोकांशी किती संवाद साधतोय, ते महत्वाचं, ते महत्वाचं आहे. बरोबर. पण डायरेक्टली तर असा काही अफेक्ट संपुष्टात अगदी सुजितजींना सांगू इच्छितो की आय थिंक संवाद हा वाढेल असं मला वाटतं. कारण की मूळचा माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला माणसांशी बोलायला, गप्पा मारायला आणि एकमेकांशी भेटायला, फिरायला. जर तुम्ही ट्रेंड बघितला कोविड नंतर, आता म्हणजे मी जस्ट काल परवाच रिपोर्ट बघितला 2025 मध्ये सगळ्यात जास्त फ्लाईट्स इंडियन्सने बुक केल्यात. याचा अर्थ काय की ते फिरायला लागले, त्याच्यामुळे ते वाढणार नाही, म्हणजे कमी होणार नाही. आय थिंक संवाद हा वाढणार आहे. अगेन आता मोबाईल हे डिव्हाइस आपलं आहे,
प्रत्येकाने ठरवायचं त्याचा वापर कसा करायचा. तर शेवटचा एक 2 प्रश्न घेतो आणि आपण संपवतोय शेवटचे 10 मिनिटं असल्यामुळे. आणि बाकीचे प्रश्न जे कोणाचे असतील त्यांनी आमच्या सोशल मीडियाचे हँडल्स आहेत, इंस्टाग्राम असतील, यूट्यूब असेल किंवा लिंक्डइनवर पण आहोत आम्ही. यू कॅन पुट युअर क्वेश्चन्स ओव्हर देअर ऑल्सो. मिस्टर प्रवीण जजूरकर यांचा प्रश्न आहे की कॅन आय एव्हर, व्हेरी डीप क्वेश्चन अगेन, कॅन AI एव्हर ट्रुली थिंक लाईक एन ह्युमन और इज इट जस्ट पॅटर्न मॅचिंग? येस, AI जे काय बनवलेलं आहे ते माणसासारखा विचार करण्यासाठीच बनवलेलं आहे. किंबहुना माणसापेक्षा अजून चांगला विचार करता कसा येईल याच्यासाठी AI आणि ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. पण याचा अर्थ कधीही असा होत नाही की तो पूर्णतः माणसापेक्षा चांगलं काम करेल. तो काही कामामध्ये, काही एका गोष्टीमध्ये इफिशियंटली माणसापेक्षा चांगला विचार करून तिथे डिसिजन घेऊ शकतो. लेट्स सी, आपण फॅक्टरीचं एक्झाम्पल घेतलं की फॅक्टरीजमध्ये QA वाले असतात, क्वालिटी अनालिस्ट वगैरे असतात. लेट्स सी, मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे, तुमचं पोटॅटोचे तुमचे हे बनतात, चिप्स बनतात. तर ते जे पोटॅटोज येतात सर्व ते एका लेनमध्ये येतात, ते लेअर असतो त्याचा सर्व, आणि त्यातले जे खराब पोटॅटो असतात ते ऑटोमॅटिकली साईडला जातात. तर त्याचं रिझन काय की त्यामागे आपण मशीन लर्निंग आणि हे सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत. ऍट द एंड तो काय कम्प्लिटली AI आहे का? नाही. बट AI त्या प्रकारेच काम करतो की जिथे माणसाचा यूज आपण कमी, म्हणजे माणसाचा वापर आपण कमी करून इफिशियंटली वाढू शकतो. कारण की तिथे आपल्याला 10 माणसं बसवायला लागतील आणि ते काढत बसतील आणि त्यांच्याकडून चुका जास्त होतील. तर त्या कमी चुका कशा करायच्या आणि पटकन निर्णय कसा घ्यायचा यासाठी AI यूज केला जातो. ओके ओके ओके. आय थिंक प्रवीणजी तुझं उत्तर असं आहे की आय थिंक कॅन आय एव्हर, नाही, आय डोंट थिंक सो AI विल एव्हर बी एबल टू थिंक लाईक ह्युमन. कारण की मी किंवा आपण जसं आता बोलतोय आणि विचार करतोय, इमॅजिनेशन ज्याला म्हणतो, की सगळी जी आकलन क्षमता आहे माणसाची त्या लेवलला AI कधीही पोहोचू शकत नाही. आय थिंक बरोबर. प्रश्न अजून आहे की वैभव कांबळे यांचा की न्यू लँग्वेज किंवा फ्रेमवर्क शिकायला AI किती मदत करतो? अगेन आय थिंक लर्निंग पर्स्पेक्टिव्ह आपण त्याबद्दल बोललोच आहोत की नक्कीच मदत करू शकेल. तरी तुम्ही काय सांगाल? नक्कीच, हा खूप हेल्प करेल आपल्याला. जसं की आपण एक्झाम्पल बघितलं SSC आणि बाकी सगळ्या गोष्टींचं, सेम त्याच वेमध्ये चालणार आहे. कोणतीही लँग्वेज शिकायची आहे तुम्ही त्याला विचारा. ChatGPT आहे, त्याचं व्हॉइस मॉडेल आहे, त्याचं टेक्स्ट मॉडेल आहे, त्याला तुम्ही त्या टूल्समध्ये विचारू शकता. बाय स्टेप तुम्ही त्याला विचारू शकता. तुम्हाला समजा कोणताही कोर्स करायचा आहे, जसं की व्हिडिओ शूटिंगचा कोर्स करायचा आहे, तर त्याला सांगा की मला व्हिडिओ शूटिंगचा कोर्स करायचा आहे आणि मी कसं शिकू. बरोबर. त्यातले काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बारकावे, ते तुम्हाला शिकवत जाईल. तर नक्कीच ते तुम्हाला त्या वे मध्ये हेल्प करेल. नक्की नक्की. आय थिंक लर्निंगचा म्हणतो तर पॅटर्न म्हणा किंवा तुमचं लर्निंगची मेथडॉलॉजी मदत करू शकेल. पण शेवटी शिकायला, एखादी नवीन गोष्ट शिकायला जेवढा वेळ लागतो तेवढा माणूस घेणार. म्हणजे आय थिंक तेही काही रिप्लेस नाही होणार. कारण की ते काही AI म्हणजे इट्स नॉट काहीतरी चिप वगैरे नाही. तुम्ही जेवढा वेळ घेणार आहे एखादी गोष्ट नवीन शिकायला तेवढं तो घेणारच आहे. थँक्यू रोहित. लास्ट क्वेश्चन फॉर द डे. नितीन निंबाळकर परत विचारते, हाऊ वी कॅन यूज AI इन द सर्व्हिस इंडस्ट्री लाईक इन सायबर सिक्युरिटी ॲज अ सर्व्हिस, या क्षेत्रामध्ये कसा यूज होऊ शकतो? हा खूप क्रिटिकल पॉइंट असेल. राईट. सिक्युरिटी अगेन इन अ व्हेरी इम्पॉर्टंट क्रिटिकल ॲस्पेक्ट ऑफ AI. नक्कीच. तर यामध्ये AI टूल्स वापरले जातात की नाही जातात, तर हा एक खूप इम्पॉर्टंट डिस्कशन असेल. काही प्रमाणात वापरले जातात, काही प्रमाणात अजिबात नाही वापरले जाऊ शकत. जसं की आपण बघू शकतो की काही बग रेज होतात, काही क्रिटिकल इश्यूज रेज होतात. तर जे रिपिटेटिव्ह इश्यूज आहेत, राईट, जसं की आपलं ऍप चालतच नाहीये, ते डाऊन जातंय, कंटिन्युअसली डाऊन जातंय, हे एक ठरलेला इश्यू आहे. तर अशा टाईपचे ज्यावेळेस इश्यू येत असतात, काही अटॅक आहेत जे ठरलेले अटॅक आहेत, DDoS अटॅक असतील किंवा बाकीचे काही अटॅक असतील, तर ते कुठे सुरू होत आहेत. DDoS अटॅक वगैरे काय असतील की ते आफ्टर 10 रिक्वेस्ट और आफ्टर 100 रिक्वेस्ट, तो एक पॅटर्न लक्षात ठेवू शकतो आपण. आणि त्यानंतर त्याला सांगू शकतो, एक AI टूल बनवू शकतो आणि त्याला सांगू शकतो असा पॅटर्न जर दिसला तर आधीच इन्फॉर्म कर. तर अशा प्रकारे आपण तिथे वापरू शकतो. बट ऍट दी एंड ज्यावेळेस अटॅक होईल सायबर सिक्युरिटीमध्ये, त्यावेळी तिथे AI काम नाही करू शकत पूर्णतः. तो तुम्हाला ऍडवाइस देऊ शकतो आणि जे काही मोठ्या इंडस्ट्रीज असतील, इन्क्लुडिंग गुगल और एनिथिंग, ते तुम्हाला तिथे ॲज अ AI ला ऍडवायझर म्हणून. आय थिंक ते प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम ज्याला गोष्ट सायबर सिक्युरिटी अटॅक हा घडू नये म्हणून यासाठीचे जे आपण वॉल्स म्हणतो, फायर वॉल जे असते आपल्या टेक्निकल लँग्वेज सिस्टम मध्ये, त्याचं काम नक्कीच ते करू शकतं. म्हणजे ते रोखू शकतं. पण मे बी भविष्यात सांगेल की AI काय काय करू शकेल, AI काय नाही करू शकेल. आपण सगळे त्या प्रवासात आहोत, इव्हॉल्व्ह होत आहेत सगळ्या गोष्टीत. आणि आम्ही तुमच्यासोबत बऱ्याच नवीन नवीन गोष्टी शिकतोय की AIचा
किती व्यापक असा वापर होऊ शकतो आणि किती व्यापक पद्धतीने ते आपण वापरू शकतो. ओके, आय थिंक बरेच प्रश्न आहेत, पण वेळेच्या अभावी मला इथे थांबावं लागतंय, कारण की बऱ्याच गोष्टी डिस्कस करायच्या. आपण पुन्हा एकदा पुढच्या रविवारी भेटणारच आहोत आणि एक नवीन विषय आणि एआयचं पुढची स्टेप. आता आपण बघितलं मागच्या एपिसोडमध्ये एआय म्हणजे काय, कसा वापर करावा, आणि मे बी पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या येणाऱ्या 3-4 एपिसोडमध्ये आपण प्रत्येक सेक्टरमध्ये एआयचा वापर कसा करावा, किती लिमिटेशन आहेत किंवा काय काय एक्झाम्पल्स आहेत याबद्दल सखोल माहिती घेऊयात. सो धन्यवाद देतो प्रकाशजी, तुम्ही आज वेळ दिला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तुम्ही खूप असा अमूल्यसा वेळ दिला आणि मी आपल्या श्रोत्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी हा सेशन इंटरॅक्टिव्ह बनवला. खूप छान, आणि असे मी पण खूप गोष्टी शिकलो आज नवीन. खूप इंटरॅक्टिव्ह आणि खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स विचारले. सो थँक्यू व्हेरी मच. अशाच आपण गप्पा मारत राहूयात आणि शिकत राहूयात. या गप्पा गोष्टी या एपिसोड 2 बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया. थँक्यू.